माउंट सुदर्शन. जितके सुंदर नाव तितकेच सुंदर शिखर. गढवाल हिमालयातील इतर रत्नांबरोबरच रक्तवर्ण ग्लेशियरमध्ये 6507 मीटर उंचीवर स्थिरावलेले अथांग पसरलेल्या या गढवाल हिमालयात चहूबाजूंनी माउंट मेरू, शिवलिंग, भागीरथी अशा अनेक भव्य पर्वतांनी वेढलेले हे माउंट सुदर्शन शिखर लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. गढवाल हिमालयातील हा भाग अत्यंत दुर्गम असून येथील घसरडा मोरेन म्हणजे सैल माती व खडक आणि चहूबाजूंनी सतत भूस्खलनाचा धोका हे या भागाचे सर्वात मोठे आव्हान आहे. या शिखरावर 1981 मध्ये इंडो फ्रेंच संघाने प्रथम यशस्वी चढाई केली. त्यापाठोपाठ 2001 मध्ये गिरीप्रेमीच्या गिर्यारोहकांनी या पर्वतावर आपले नशीब आजमावले. दुर्दैवाने समिट थोडक्यात हुकले. पण 2002 मध्ये मात्र परत नवीन जोमाने प्रयत्न करून श्रीपाद सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली माउंट सुदर्शनचे समिट गिरीप्रेमीच्या नावावर झाले. गेल्या काही वर्षात गिरीप्रेमीच्या महिला गिर्यारोहकांनी विविध मोहिमांमध्ये सहभाग तर घेतलाच, पण त्या मोहिमा यशस्वी देखील झाल्या आणि साहसी क्रीडा क्षेत्र ज्यामध्ये गिर्यारोहण हा खेळ अतिशय कठीण मानला जातो, यामध्ये आपले पाय रोवायला या महिलांनी सुरुवात केली. म्हणूनच माउंट कॅथेड्रल, माउंट कांग्यात्से, माउंट गंगोत्री यांच्या यशामागोमाग आता चाहूल लागली नव्या मोहिमेची. आता पुढे काय या प्रश्नासहित मुलींचा संघ अभ्यास करत असतानाच उमेश झिरपे अर्थात मामा यांनी माउंट सुदर्शनचे आव्हान मुलींसमोर मांडले. कांग्यात्से 1, कांग्यात्से 2 या दोन्ही मोहिमा गिरीप्रेमीच्या मुलींनी सक्सेसफुल केल्या आणि मग यानंतर हा संघ मागे लागले की मामा आम्हाला काहीतरी टफ चॅलेंज पाहिजे. त्यांच्याशी बऱ्याच वेळा बोलणं झालं आणि त्यातून मग मी त्यांना म्हणलं खरंच तुमची तयारी असेल काही खडतर आव्हान स्वीकारण्याची तर आपण गढवालमधलं सुदर्शन पीक करूया. पण त्यांना मी सांगितलं पीक अतिशय छान आहे पण कठीण पण आहे आणि कठीण यासाठी कारण आता अलीकडे गंगोत्री भागातला गंगोत्री ग्लेशियर जो टेरेन सगळा बदलला होता त्यामध्ये पीकचं बेस कॅम्पवर पोहोचणंच मला वाटतं खूप मोठं चॅलेंज असणार होतं. हे सगळं मी तेव्हा सांगितलं त्यावेळेस थोडं त्यांच्या चर्चा चालू होती की नेमकं करायचं का दुसरीकडे शिफ्ट करायचं. पण फायनली ते सगळ्यांनी मिळूनच ठरवलं की यस आपण हे चॅलेंज घेऊया आणि सुदर्शन करायचं नक्की झालं. गिर्यारोहणाच्या प्रवासात एक पाऊल पुढे टाकून यावेळी महिलांनी एक तांत्रिकदृष्ट्या कठीण मोहीम करावी अशी मामांची इच्छा होती. गिर्यारोहणातल्या आधीच्या मोहिमांमध्ये गाठीशी जमा झालेल्या अनुभवाच्या जोरावर महिला संघाने आव्हान कठीण असले तरी हा विडा उचलण्याचे ठरवले. मग काय अति उंचीच्या गिर्यारोहणासाठी लागणारी शारीरिक तयारी जोमात सुरू झाली. महिला संघाच्या तरुणी विविध क्षेत्रात नोकरी अथवा व्यवसाय करत असल्या तरीही एकत्र येऊन त्यांची तालीम सुरू झाली. यामध्ये लांब पल्ल्याचे अंतर डोंगरातून पार करणे, किमान 15 ते 20 किलो वजन पाठीवर घेऊन पर्वत भ्रमण करणे या अशा गोष्टी सुरू झाल्या. संघ नेता स्मिता करिवडेकर, पद्मजा धनवी, स्नेहा गुडे, स्नेहा तळवटकर आणि पूर्वा शिंदे सिंग यांचा सहभाग निश्चित झाला. याचबरोबर अखिल काटकर हा या मोहिमेत यांच्याबरोबर सहभागी होणार होता. मोहिमेतील आव्हाने ही फक्त पर्वतांपुरती मर्यादित नव्हती, तर वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात ही तडजोड चालूच होती. त्यातून गिर्यारोहणासारख्या साहसी खेळासाठी लागणारी तयारी करणं म्हणजे तारेवरची कसरतच होती. आता झालेल्या एक्सपिडिशनमध्ये आणि याआधीच्या एक्सपिडिशनमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की गिर्यारोहणासाठी एक स्ट्रॉंग कमिटमेंट आणि डेडिकेशन असणं गरजेचं आहे. आणि आता या संघातल्या सगळ्याच मुलींनी ते खूप चांगल्या प्रकारे दाखवलं आहे.
प्रत्येकाचा आपापला व्यवसाय आहे, जॉब आहे, ते करूनसुद्धा गिर्यारोहणाची प्रॅक्टिस आणि एक्सपिडिशनसाठी लागणारी सुट्टी मॅनेज करणं हे सुद्धा खूप कठीण आहे आणि मुली करतातच आहेत. आणि असा एक प्रसंग सांगायचं म्हणजे स्नेहा तळवटकर जी आहे, तिची एंगेजमेंट त्या दिवशी होती. आम्ही ज्या दिवशी निघणार होतो माउंट सुदर्शनसाठी, तर एंगेजमेंट करून ती डायरेक्ट फ्लाईटमध्ये बसून आली होती. तर सगळ्यांनाच ते फार अप्रूव्ह होतं की या प्रकारचं डेडिकेशन तिने त्या क्षणी दाखवलं आणि खरंच हे वाखाणण्याजोगं आहे. 22 ऑगस्ट 2023 रोजी सर्वांचा आशीर्वाद घेऊन संघ मोहिमेसाठी रवाना झाला. उत्तर काशीमधल्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मधल्या पहिल्या मुक्कामापासून मोहिमेला सुरुवात झाली. संघाला मोहिमेसाठी सर्व तांत्रिक मार्गदर्शन तसेच बेस कॅम्प पर्यंतचा सर्व सपोर्ट नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग तर्फे मिळाला. ग्याल्पो शेर्पा, मोनिंदर राणा, सौरभ, सत्यपाल आणि अंशुल यांनी मार्ग खुला करण्याची जबाबदारी उचलली. त्याचबरोबर नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे प्रशिक्षक हवालदार लाले पून यांनी संघाला चढाईमध्ये साथ दिली. सामान मोजणी, तपासणी व इतर गोष्टींची जुळवाजुळव करून संघ 24 ऑगस्टला गंगोत्रीला पोहोचला. गंगेचा आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. भोजबासा हे पुढचं ठाणं होतं. जवळजवळ 14 किलोमीटर ट्रेक करत संघ भोजबासाला पोहोचला. ठरल्याप्रमाणे येथे 1 दिवस मुक्काम करून संघ पुढच्या प्रवासाला निघणार होता. असं असताना रेकी करायला गेलेल्या आपल्या शेर्पांकडून पुढे नदीला पाणी प्रचंड वाढलं असल्याचं कळवण्यात आलं. 1 दिवस तिथेच राहून पुढच्या दिवशी आपला प्रवास पुन्हा सुरू करण्याचं ठरवण्यात आलं. या 1 दिवसात शेर्पांनी नदीपात्र पार करण्यासाठी टायरोलिन ट्रॅव्हर्सचा सेटअप लावला. इथे सुदर्शन मोहीम सुरू असताना शेजारच्याच खोऱ्यात गिरीप्रेमीचा पुरुषांचा संघ माउंट मेरूचे आव्हान पेलत होता. या मोहिमेच्या नेतृत्वाची जबाबदारी अर्थातच मामांनी घेतली होती. त्याचबरोबर वॉकी टॉकी आणि सॅटेलाइट फोनद्वारे महिला संघाचे मार्गदर्शन मामा सतत करत होते. भोजबासातून ट्रॉलीने नदी ओलांडून गौमुखच्या दिशेने चालण्यास सुरुवात झाली. इथून पुढे मात्र संघाला आतापर्यंत ऐकिवात आलेल्या आव्हानांचा खरा सामना करावा लागणार होता. गौमुखच्या वरील ग्लेशियर म्हणजेच हिमनदी ही पूर्णपणे सैल माती आणि छोट्या खडकांनी भरलेली आहे. यालाच गिर्यारोहणाच्या भाषेत मोरेन असं म्हटलं जातं. या अशा मोरेनमध्ये चालताना 1 पाऊल पुढे टाकलं की घसरून 2 पावलं मागे सरकली जातात. म्हणूनच चढाई अधिकच कठीण होते. अशा खडतर प्रवासाचा सामना पूर्ण संघाला यापुढे करावा लागणार होता. एका बाजूला खडी चढण आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, या अशा रम्य तरी सुद्धा भीतीदायक परिसरातून पुढे जायचं होतं. संघ तब्बल 8 तासांच्या ट्रेकनंतर टायरोलिन ट्रॅव्हर्स करून नदी पार करत शेवटी बेस कॅम्पला पोहोचला. बेस कॅम्प सुद्धा मोरेनवरच वसला होता. बेस कॅम्पला सर्व सामानाची मोजणी करून व पुढच्या कॅम्पसाठी लागणाऱ्या सामग्रीची विभागणी करून संघ आता नवीन आव्हानाला सज्ज झाला होता. इथून पुढे दुसऱ्या दिवशीच संपूर्ण संघ लोड फेरीसाठी ॲडव्हान्स बेस कॅम्पच्या दिशेने निघाला. आम्ही बेस कॅम्प नंतर एबीसीला जाताना जो पण काही आमचा रूट होता, जेवढी पण आम्ही माहिती वाचून गेलेलो, जेवढं पण काही आम्ही अभ्यास केलेला, त्याच्यामध्ये कुठेही नव्हतं की तिथे रोप फिक्स करावा लागेल. पण त्या ठिकाणी आम्हाला रोप फिक्स करावा लागला, कारण की तिथे असा रूटच नव्हता की तुम्ही विदाऊट रोप फिक्सिंग जाऊ शकता. सो आम्हाला तिथे तो आमचा रोप कामी आला. सो अशा प्रकारे आपल्याला खूप सारी प्लॅनिंग करून मग माउंटेनमध्ये त्या तयारीने जावं लागतं. बेस कॅम्पपासून पुढची वाट ही अतिशय अनिश्चित होती, कारण कित्येक वर्षात या भागात कोणी सुद्धा फिरकलं नव्हतं. शेर्पा आणि त्यांच्या पाठोपाठ संपूर्ण संघ
आता अधिकच कठीण आणि घसरड्या झालेल्या वाटेवर चालत होते. एका ठिकाणी मात्र पुढील वाट अतिशय धोकादायक झाल्यामुळे स्मिताने त्या दिवसासाठी मागे फिरण्याचा निर्णय घेतला व सर्व सामान एका ठिकाणी सुरक्षित ठेवून संघ मागे फिरला. पुढील वेळी मात्र अधिक जोमाने सकाळी लवकरच निघून संघ पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघाला. तोपर्यंत शेर्पांनी या कठीण वाटणाऱ्या वाटेवर दोर सुरक्षित केले होते. या मोरेंवर मजल दरमजल करत दुपारी संघ ॲडव्हान्स बेस कॅम्पला पोहोचला. एबीसीवर असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबर रोजी अनपेक्षितपणे वॉकी टॉकी माउंट मेरू समिटला जोडला गेला. गणेश वरुण कमिंग ओव्हर. जबरदस्त जबरदस्त, क्या बात, एक नंबर. व सकाळी 7च्या सुमारास गिरीप्रेमीचे माउंट मेरू समिट झाल्याची आनंदाची बातमी सगळ्यांनाच मिळाली. या बातमीमुळे नवीन उत्साहाने संघ पुढच्या आव्हानास तोंड देण्यासाठी सज्ज झाला. नदी पात्राच्या मधोमध असलेल्या उंचवट्यावर ॲडव्हान्स बेस कॅम्प असल्यामुळे इथे थंडीचा पारा चांगलाच घसरला होता. इथून पुढे कॅम्प 1 व त्यानंतर कॅम्प 2 असा प्रवास होता. सो आमचा कॅम्प 1 हा ग्लेशियरवरती लागला होता आणि थंड वातावरण होतं, खूप हवा होती, त्याच्यामुळे तिथे कॅम्प लवकरात लवकर सेटअप करणंही तितकंच महत्त्वाचं होतं. तो एरिया जिथे कॅम्प लावणार होतो तो आम्ही पूर्ण सपाट केला आणि त्यानंतर तिथे टेंट्स लावले. त्या ग्लेशियरवरती तुम्हाला सहज कुठेही पाण्याचा सोर्स अवेलेबल मिळत नाही. आम्ही तिथे जे पण लहान झरे वगैरे तयार झाले तिथून आम्ही पाणी भरत होतो. कॅम्प 2 म्हणजे समिट कॅम्प. इथे पोहोचणारा रस्ता क्रेव्हॅसेसने भरला होता. क्रेव्हॅसेस म्हणजे हिमभेगा. या हिमभेगांमधून वाट काढत सुरक्षा दोराच्या सहाय्याने सर्वजण कॅम्प 2 ला पोहोचले. कॅम्प 1 पर्यंतच्या प्रवासात हवामानाने चांगलीच साथ दिली, पण कॅम्प 2 कडे जात असताना हवामान खराब होण्यास सुरुवात झाली. 5 सप्टेंबरला आम्ही कॅम्प 1 वरून कॅम्प 2 ला पोहोचलो. कॅम्प 2 म्हणजे आमचा समिट कॅम्प आणि त्याच दिवशी रात्री आमचा समिट पुश असणार होता. त्या दिवशी सकाळपासूनच हवामान बिघडायला सुरुवात झाली होती, पूर्ण व्हाईट आऊट व्हायला सुरुवात झाली होती. पण जसं आम्ही कॅम्प 2 ला पोहोचलो आणि आमचा कॅम्प 2 सेटअप केला, जोरात स्नोफॉल सुरू झाला. ही अत्यंत चिंतेची बाब होती, कारण सेम डे रात्री समिट पुश असताना त्या दिवशी एवढा हेवी स्नोफॉल होणं ही फार डिफिकल्ट सिच्युएशन होती. कॅम्प 2 गाठून टेंट उभे करेपर्यंतच जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात झाली. समिट पुश रात्री असताना असे वातावरण चिंताजनक होते. तरीही धीर न सोडता ठरल्याप्रमाणे 5 सप्टेंबरच्या रात्री सर्वजण तांत्रिक सामानाबरोबर समिट पुश साठी तयार झाले. 5 तारखेला रात्री अटेम्प्ट सुरू झाला आणि अपेक्षित होतं की 6 सप्टेंबरला सकाळी हा संघ 7 ते 8 पर्यंत उशिरा सुदर्शनच्या शिखर माथ्यावर पोहोचेल. पण मुलींसाठी मात्र हे चॅलेंज असणार होतं, कारण शेवटच्या टप्प्यात आलेल्या ढगांमध्ये टेम्परेचर पण डाऊन होणार होतं आणि व्हिजिबिलिटी कमीचा फटका त्यांना नक्की बसणार होतं. हे सगळं करत असताना आता कधीही सबमिट होईल असं मी जेव्हा पुण्यात सांगत होतो, तर ते कधीही ही वेळ काही येत नव्हती. त्या दिवशीपासून वेदर थोडं बदलायला लागलं आणि तो सगळा पॅटर्न बघून लक्षात आलं की पुढचे 2-3 दिवस हे वेदर थोडं खराब असणार आहे. साधारण 6 वाजता वगैरे थँकफुली स्नोफॉल थांबला आणि आम्ही ठरवलं की आम्ही समिट पुश कंटिन्यू करू. तसंही आमच्याकडे जास्त ऑप्शन नव्हता, कारण दुसऱ्या दिवशीपासून वेदर रिपोर्टच्या हिशोबाने वेदर खराब होणार होतं, त्यामुळे आमच्याकडे फार लिमिटेड विंडो होता समिट पुशसाठी. रात्री 11 वाजता सुरू झालेल्या समिट पुशला स्वल्पविराम लागला तो सकाळी 9:30 वाजता. मोठमोठ्या हिमभिंती पार करत सूर्याच्या पहिल्या किरणासोबत संघ सुदर्शनच्या समोर येऊन ठाकला. इथे आता आईस वॉल नसून मोठी कातळ भिंत आ वासून वाट पाहत होती. स्नो शूज, क्रॅम्पॉन्स यांसोबत ही रॉक वॉल 6000 मीटरच्या उंचीवर चढणे हे मोठे आव्हान होते. पद्मजा धनवी, स्नेहा तळवटकर व अखिल काटकर
यांनी हे आव्हान पेलले, मात्र वेळेअभावी त्यांचा समिट पुश 6200 मीटरवर थांबला. आता संपूर्ण मोहिमेची जबाबदारी होती ती संघनेता स्मितावर. सक्षम नेतृत्व दाखवत आणि त्याचबरोबर संघाच्या यशाला प्राधान्य देत स्मिता करिवडेकरने शेवटपर्यंत झुंज दिली. अखेर आदल्या रात्री 11 वाजता निघालेला संघ तब्बल 14 तासांच्या कडव्या प्रयत्नानंतर शिखर माथ्यावर पोहोचला आणि गिरीप्रेमीचा झेंडा सुदर्शन शिखरावर पुन्हा एकदा फडकला. स्मिता करिवडेकरने 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:45 माउंट सुदर्शनचे समिट केले व निसटणारे यश खेचून आणले. गिरीप्रेमीच्या महिला संघाचे यशस्वी समिट हा सर्वच गिरीप्रेमींसाठी मानाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला. ही महिलांची सुरू झालेली वाटचाल येणाऱ्या वर्षात नवनवीन आव्हाने यशस्वीरित्या पेलेल यात आता शंकाच नाही. उषाप्रभा पागे यांचा आदर्श ठेवून तसेच गिरीप्रेमी संस्था, उमेश झिरपे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपणा सर्व गिरीप्रेमींच्या सहाय्याने या महिला गिर्यारोहक उत्तरोत्तर उत्तम कामगिरी करत राहतीलच. पण हे सर्व शक्य आहे ते आपणा सर्वांच्या बहुमोल सहकार्यातून, विश्वासातून आणि आशीर्वादातून.